नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही बेसिक आयडियाज आहेत, कन्सेप्ट आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करतो व ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे कन्सेप्ट आपल्या उद्योगात आपण नेहमी या ना त्या प्रकारे वापरत असतो, मात्र ते नक्की काय आहेत व त्यांना काय म्हटलं जातं याची कल्पना नसते. ती समजूत, ती कल्पना आपल्याला यावी व आपण या गोष्टींचा आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकू, म्हणून मंडे म्युझिंग्स हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास, बायर पर्सोना, कस्टमर जर्नी मॅप, कस्टमर एम्पथी मॅप, सेल्स प्रोसेस, व्हॅल्यू प्रपोजिशन अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर हे ऑनलाईन बघत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा लॉन्च होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आज आपण आपला 79वा भाग करत आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज कस्टमर सर्व्हिस? आपण बऱ्याच वेळेला हे वाक्य ऐकलेली असणार. अरे त्यांना काही पडलेलीच नाही, ही लोक अशीच आहेत, यांना कस्टमर म्हणजे काय ते कळतच नाही, यांच्याबरोबर कशाला व्यवसाय करायचा, यांच्या मागे लागणं म्हणजे जीवाला कटकट आहे, यांना काही पडलेलीच नाही, माझे पैसे वाया गे. हे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. किंवा मी तक्रार करून करून थकलो, हा सुद्धा एक कॉमन हे आहे. किंवा मी कॉल तर लावलेला, अरे पण माझा नंबर येईपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका टर्म शी निगडीत आहेत आणि तो टर्म म्हणजे कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिस नक्की काय असतं व कसं असतं ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. सो महत्वाची गोष्ट ना, आपण थोडस एक पहिलं कस्टमर सर्व्हिस काय आहे ते समजून घ्यायच्या अगोदर, जर कस्टमर सर्व्हिस बॅड असेल किंवा वाईट असेल तर काय होतं. कुठलीही वाईट गोष्ट लगेच शेअर केली जाते ऑनलाईन आणि ती अँप्लिफाय होते लगेच. म्हणजे आज घडीला तुम्ही एखाद्या कंपनीविषयी काहीही निगेटिव्ह टाका, की त्याच्या दुजोरा देणारे अजून 50 लोक असतात आणि ते हे करतात आणि ती वाढत जाते. राईट. आणि ते मित्रांमध्ये, बाकीच्या ऑनलाईन ऑडियन्स मध्ये होतं. तसंच तुमच्या कंपनीचा जो काही ब्रँड आहे, तुमच्या कंपनीचा जो काही रेप्युटेशन आहे, त्याला सुद्धा धोका पोहोचतो. आता आपण नुकतंच जे क्रॅश झालं एअर इंडियाचं, त्याच्यानंतर त्यांना जो काही मानधन दिला गेला किंवा जे सगळे ऑल द पॅसेंजर्स त्यांना जे काही क्लेम दिला गेला किंवा त्यांना जी सेटलमेंट अमाऊंट दिली गेली, त्याला घेऊन बरीचशी चर्चा होते. आणि टाटाची जी सेफ्टीची जी इमेज आहे किंवा टाटाची जी ट्रस्टची इमेज आहे त्याला खूप मोठी ठेच लागलेली आहे. आता टाटांनी ऑब्व्हियसली एक 500 कोटींचा ट्रस्ट उभी केलेली आहे, राईट. पण ती ट्रस्ट उभी होण्यापर्यंत मधला जो काळ गेला त्याच्यामध्ये बरंचसं नुकसान झालं त्यांचं. जो कस्टमर सर्व्हिस किती चांगली आहे त्याच्यापेक्षा ती किती वाईट असेल तर त्याचे दुष्परिणाम खूप जास्त होतात. आणि तुमच्या एका चुकीमुळे तुमचं पूर्ण ब्रँड किंवा तुमची पूर्ण जी काही तुम्ही संस्था किंवा ऑर्गनायझेशन किंवा व्यवसाय उभा केलेला आहे त्याला तडा जाऊ शकतो, अगदी ते बंद सुद्धा होऊ शकतं. राईट. सो इट इज दॅट इम्पॉर्टंट. आता क्लिकफॉक्स नावाची एक कंपनी आहे, त्यांनी एक सर्व्हे केलेला आणि त्याच्यामधलं असं हे आहे की 52% लोक त्यांना जो काही अनुभव येतो कस्टमर सर्व्हिसचा, ते जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हे शेअर करतात. आणि आपण, अरे काय तुला सांगतो ना, ती कंपनी बकवास आहे, त्यांच्याकडून कुठला काही प्रोडक्ट घेणारच नाही. अरे या कंपनीचा मोबाईल एकदम घटिया आहे, काय मी कस्टमर केअर मध्ये गेलेलो त्यांनी काही सर्व्हिस नाही केली, काय करतात देवच जाणे. आपण असं लगेच सहज बोलून जातो आणि आपलं फ्रस्ट्रेशन एवढं असतं ते आरामात निघतं. आणि या 52% टक्क्यांपैकी 32% लोक आहेत ते टोटली त्या कंपनी बरोबर बिझनेस करणंच करून टाकतात. हा एकाच गोष्टीचा अनुभव आहे. आणि बाकीचे जे आहेत 60% कन्झ्युमर जे ऑनलाईन रिव्ह्यू वाचतात ते सुद्धा त्याच्याने इन्फ्लुअन्स होतात. आणि आजकाल आपण बघितलेलं आहे, एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी, भले तो 1 दिवसांचा का असेना, 2 दिवसांचा का असेना,
त्याचा बराचसा मोठा परिणाम त्या ब्रँडवरती किंवा त्या कंपनीवरती होत असतो. अगदी एटीएम मधून पैसे निघत नाहीत आणि ती एटीएम मशीन व्यवस्थित झाली नाही तर यांच्या एटीएम मध्ये पैसेच नाहीत, आणि असं विचार करा की एखाद्या बँकेच्या 2-3 एटीएम मधून एकाच वेळेला आसपासच्या पैसे निघत नाहीयेत, तर किती गदारोळ होऊ शकतो, किती धुमाकूळ होऊ शकतो, ते बँक अक्षरशः ती कोसळू शकते. राईट? तर हे महत्वाचं आहे. ते सर्व्हिस देत राहणं महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जर एटीएम मध्ये गेलो तर मला वाटतं प्रत्येकाचा अनुभव असेल, कधी ना कधी बंद पडलेला एटीएम किंवा कॅश नसलेला एटीएम आपण अनुभवला असेल. आणि तो तिकडे वॉचमन असेल, हो साहब वो हफ्ते भर से खराब आहे, तो असं सांगतो हा आपल्याला. पण मग ते का ते दुरुस्त करत नाही? राईट? सो दॅट इज द मेजर चॅलेंज. सो ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर आपल्या नजरेत असं येईल किंवा आपल्याला समजून येईल की कस्टमर सर्व्हिस किती महत्वाची आहे. कारण एक क्षुल्लक गोष्ट म्हणजे तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जर व्यवस्थित नाही बनवलेलं किंवा तो व्यवस्थित डिलिव्हर नाही केला, त्याच्या क्वालिटीमध्ये किंवा कुठे काहीतरी तफावत आहे, तर त्याचा किती प्रभाव पडू शकतो. सो कस्टमर सर्व्हिस म्हणजे नक्की काय? तर कस्टमर आपल्याशी आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस घेताना आपल्याबरोबर इंटरॅक्ट करतो आणि आपण त्याला कशा प्रकारची वागणूक देतो, त्याच्या शंकांचं कशा प्रकारे निरासन करतो, त्याला जी हवी आहे ती माहिती कशा प्रकारे उपलब्ध करून देतो, त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्याला काय समजत नाहीये किंवा उमजत नाहीये ते आपण कशा प्रकारे समजावून देतो, आणि त्याच गोष्टी आपल्या प्रोडक्ट किंवा आपल्या सर्व्हिसद्वारे सुद्धा त्याला मिळतात. ही जी गोष्ट आहे दॅट इज कस्टमर सर्व्हिस. आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण किती चांगली सर्व्हिस देतो, आपण किती चांगलं बोलतो, वागतो, त्याच्याद्वारे आपला ब्रँड सुद्धा बिल्ड होतो. सो कस्टमर सर्व्हिस कॅन ऍक्ट ॲज अ डिफरन्शिएटर. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे नॉर्मल सिंपल गोष्ट सांगतो, आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाताना आपण अमक्याच एका हॉटेलमध्ये का जातो? कारण त्यांची सर्व्हिस चांगली आहे. तिथे ते आपल्याला चांगल्या प्रकारे विचारपूस करतात, व्यवस्थित वागवतात. आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये नाही जात. का? अरे तिकडे काय कोण विचारत नाही, जाऊन बसलो तरी कोण काय विचारायला पण येत नाही साधा. हा सिंपल फरक आहे. आणि हा सिंपल फरकच आपला ब्रँड एस्टॅब्लिश करायला किंवा बिल्ड करायला खूप मदत करतो. तर कस्टमर सर्व्हिस त्या अनुषंगाने खूप महत्वाची आहे. आपण त्यांचे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस, एक्सपिरियन्सेस कशा प्रकारे, इश्यूज कशा प्रकारे रिझॉल्व्ह करतो आणि त्यांना एक चांगला पॉझिटिव्ह अनुभव देण्याचा जो प्रयत्न करतो, दॅट इज नथिंग बट कस्टमर सर्व्हिस. आता कस्टमर सर्व्हिसचं जे काही आहे, फार पूर्वीपासून कस्टमर सर्व्हिस होती, असं नाही की नव्हती. म्हणजे अगदी टेलिफोनचं आगमन होण्या अगोदर सुद्धा होती. पण त्यावेळेला जी कस्टमर सर्व्हिस होती ती पर्सनल होती. लोक घरी जाऊन किंवा वैयक्तिकरित्या भेटून जे काही त्यांचा प्रॉब्लेम असेल, चॅलेंज असेल ते सॉल्व्ह करायची. त्याच्यानंतर मला वाटतं सुमारे 1950 का 60च्या दशकात पहिलं कॉल सेंटर एस्टॅब्लिश केलं गेलं, जेणेकरून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही तिकडे तक्रार करा आणि त्या प्रॉब्लेमचं किंवा त्या चॅलेंजेसचं जे काही रेझोल्युशन आहे ते सॉल्व्ह करण्याचं किंवा ती सर्व्हिस तुम्हाला देण्याचं बघितलं जाईल. राईट? अगोदरचं जे होतं की कस्टमरने कंप्लेंट केली की मग मी जाऊन तो काही प्रॉब्लेम आहे किंवा त्याचा जो काही सोल्युशन आहे तो त्याला देण्याचा प्रयत्न करणार किंवा मी तो सोडवून देणार. आता आपण अशा ठिकाणी किंवा अशा टप्प्यावर आलेलो आहोत की जिथे कंपनीला समजतं की अरे आपली जी ही प्रोडक्ट किंवा आपला जो हा बॅच बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये हा डिफॉल्ट आहे. आपण लगेच तो प्रोडक्ट परत मागवून घेऊन त्याच्यामध्ये रिपेअर करून किंवा त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट करून द्यायला पाहिजे. एक लेक्सस बद्दल मी किस्सा वाचला, मी थोडस कस्टमर सर्व्हिस बद्दल चेक करत होतो तेव्हा लेक्ससच्या ब्रँडमध्ये एका ब्रँडमध्ये म्हणजे एका मॉडेलमध्ये अ, काहीतरी मोठा मेजर प्रॉब्लेम होता. आणि तो प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी त्यांना जवळपास बराचसा वेळ लागणार होता. लेक्ससने त्या सगळ्या गाड्या रिटर्न करण्याची विनंती केली. ते विनंती करून थांबले नाही, तर त्या गाड्या लवकरात लवकर जे मेंटेनन्स किंवा रिपेअर सेंटर्स आहेत किंवा सेल्स अँड सर्व्हिस सेंटर आहेत, तिथे कशा प्रकारे आणल्या जातील त्याच्याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिला आणि तेवढ्या दिवसांपुरता
कस्टमरना चालवण्यासाठी पर्यायी लेक्सस दिल्या. मला वाटतं अमेरिकेमध्ये, ऑब्व्हियसली इंडियामध्ये असं नाही करत. अमेरिकेमध्ये आयफोनचं जर तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये गेलात, तर तिथे सुद्धा तुम्ही जर आयफोन जेव्हा रिपेअरला देता तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळेला पर्यायी नवीन आयफोन ब्रँड न्यू वापरायला दिला जातो. बरीच लोक ते वापरतात. सो आता ही रिएक्टिव्ह म्हणजे अगोदर काहीतरी झालं, प्रॉब्लेम आहे, चॅलेंज आहे म्हणून जी सर्व्हिस दिली जायची, ती आता तो प्रॉब्लेम येऊ नये किंवा तो येईल याची जाणीव होऊन मी तो येऊच नाही त्याच्यासाठी मला काय करता येईल ते लक्षात घेऊन त्या अनुषंगाने मी माझं काम करत असतो किंवा बऱ्याचशा कंपनी त्या हिशोबाने काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की कस्टमर सर्व्हिस हल्ली ओमनी चॅनल झालेली आहे. आता ओमनी चॅनल म्हणजे काय, तर मल्टिपल चॅनल्स, आपण थोडंसं पुढे बोलू, राईट. वेगवेगळे चॅनल्स कुठले आहेत. पण आज तुम्ही जर कुठल्याही कंपनीचं बघितलं किंवा कुठलीही ब्रँड मोठी घेतली किंवा छोटी मोठी कंपनी जरी जर बऱ्यापैकी स्टार्टअप्स वगैरे जर बघितले, तर त्यांचा बऱ्याचशा लोकांचं युट्यूब चॅनल आहे, त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे, त्यांचा फेसबुक पेज आहे, त्यांची वेबसाईट आहे, त्यांचा व्हॉट्सअप अकाउंट आहे, त्यांचा व्हॉट्सअप चॅनल आहे, राईट. तुम्ही त्यांचा कस्टमर केअर आहे तिथे कॉल करू शकता, तुम्ही त्यांना ईमेलवरती त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांच्याकडे चॅटबॉट्स आहेत. एकूण एक प्रकाराचा ते उपयोग करत आहेत. सो एक सिंगल विंडो की मला आज माझा कस्टमर कॉल करेल तर मी बघेन नाही. यू हॅव टू बी प्रेझेंट वेअर एव्हर युअर कस्टमर इज, यू हॅव टू बी देअर. आता कस्टमर सर्व्हिस का महत्वाची आहे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कस्टमर रिटेन्शन वाढतं. तुम्ही जेव्हा चांगली सर्व्हिस देता, एखादा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देता, तेव्हा तो हमखास कस्टमर तुमच्याकडे परत येण्याची शक्यता खूप जास्त आहे, राईट. आणि आपण ते नेहमी करत असतो की माझा कस्टमर माझ्याकडे परत कशा प्रकारे येईल. आणि बँक्स गो आउट ऑफ देअर वे, ते आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी सर्व्हिस किंवा कन्व्हिनियन्स द्यायचा प्रयत्न करतात, राईट. म्हणजे तुमच्या बँकमध्ये तुमची अमाऊंट असेल, तुम्हाला एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँक, दे गिव्ह यू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर. आता तो मॅनेजर तुमच्यासाठी किती काम करतो नाही करत ती गोष्ट वेगळी आहे, पण माझ्यासाठी कोणीतरी कस्टमर रिलेशनशिप मॅनेज करणारा एक व्यक्ती आहे. आणि तो मला महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा फोन करून, सर तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, या एवढ्या एका वाक्याकरता मी एचडीएफसी बँकेत माझं अकाउंट चालू ठेवलेलं आहे. कारण नित्य नेमाने मला महिन्या 2 महिन्यातनं एक तरी कॉल येतो, सर तुम्हाला काही लागलं तर आम्हाला सांगा. सिम्पल, राईट. आय एम हॅप्पी विथ द सर्व्हिस. त्याच्यानंतर इन्क्रीज इन कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू. माझं मी एचडीएफसीचं सांगतो थोडं, असं नाही की एचडीएफसीने मला काही पैसे वगैरे दिले, पण एचडीएफसीचं मी क्रेडिट कार्ड वापरतो. एकदा मी चुकून मोठा ट्रान्झॅक्शन केला, म्हणजे ती माझी नॉर्मली व्हॅल्यूचं जे मी ट्रान्झॅक्शन करतो त्या व्हॅल्यूपेक्षा बरीच मोठी होती. आणि मी एक 8-10 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय. तेव्हाच्या मनाने ती व्हॅल्यू खूप मोठी होती. मला लगेच कॉल आला की सर ये ट्रान्झॅक्शन आपने किया है क्या. मी तिथे कार्ड स्वाईप झाला, त्याचं प्रिंटआउट आलं, त्याच्या जोडीला मला त्यांच्या कस्टमर केअर मधून कॉल आला, राईट. सो इट हॅज बिल्ड ट्रस्ट फॉर मी इन दॅट ब्रँड. आणि म्हणून मग माझा जो काही बिझनेस आहे, मी दुसऱ्या कुठल्या कंपनीचे मला बरेचसे क्रेडिट कार्डचे ऑफर्स येतात पण मी नाही वापरत आहे. आता माझी जी लाईफ टाईम व्हॅल्यू आहे ती एचडीएफसी बँकसाठी वाढलेली आहे, बिकॉज आय एम गिव्हिंग देम अ सर्टन अमाऊंट ऑफ बिझनेस थ्रू क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन. सो कस्टमरची लाईफ टाईम व्हॅल्यू आपल्याला वाढता येतं. तसंच आपण कशा प्रकारे एखादी चॅलेंज हँडल करतो, त्याच्याबरोबर डील करतो, त्याच्याने आपला ब्रँड रिव्ह्यू किंवा ब्रँड रेप्युटेशन वाढतं. म्हणजे तुम्ही मी बोललोच लेक्ससचं जे उदाहरण आहे किंवा आजकाल बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये किंवा सर्व्हिसमध्ये काही डिफॉल्ट असेल, ते प्रोडक्ट रिकॉल करून तो रिप्लेस करून देतात किंवा रिपेअर करून देतात. आणि कस्टमरला 1 रुपयाचाही खर्च होत नाही त्याच्यामध्ये, राईट. दॅट बिल्ड्स ब्रँड. की मला इथे गेल्यानंतर मला कशाचाच विचार करावा लागत नाही. आणि तुमची कीर्ती तुम्ही काहीच न करता फक्त एक चांगली गोष्ट केली म्हणून ती बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचते. सो युअर ब्रँड इमेज इज एनहान्स्ड.
त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे इनपुट्स मिळतात. कस्टमर स्वतःहून तुम्हाला टॅग करतो, अरे यांची सर्व्हिस जबरदस्त आहे, किंवा ही व्यक्ती खूप छान शिकवते, किंवा यांची जी मार्केटिंग कॅम्पेन आहे ती जबरदस्त आहे. हे खूप चांगल्या प्रकारे सांगतात काही जे काही आहे. राईट. बरंच आहे की हा प्रोडक्ट तुम्ही एकदा वापरून पहा, आणि कशासाठी वापरतोय, का वापरतोय, दुसऱ्या कोणाला मी का रेकमेंड करतोय, ते लोक स्वतःहूनच सांगतात. म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लिंक्डइन वरती वगैरे किंवा गुगल रिव्ह्यूज वरती वगैरे ना, तुम्हाला तुमच्याविषयी तुमचे कस्टमर काय म्हणतात ते लिहिलेलं असतं. Amazonच्या पेजवरती आपण प्रोडक्ट घेताना बऱ्याच वेळा खाली रिव्ह्यूज काय आहे त्याचा, किती स्टार रेटिंग आहे ते बघतो. पण त्याच्या थ्रू मला कस्टमर डायरेक्टली फीडबॅक देतोय की तो कशा प्रकारे बाय करतो, काय बघून काय हे करून तो एखादी गोष्ट घेण्याचं ठरवतो. दॅट इज व्हॅल्युएबल इनसाइट फॉर मी, की माझा कस्टमर नेमकं काय बघून कशा प्रकारे मला हे करतो, अँड देन इफ आय लिव्हरेज दॅट चॅनल, मला त्याचा फायदाच आहे. सो आय गेट अंडरस्टँडिंग अबाउट माय कस्टमर्स बिहेवियर अँड हिज वे ऑफ स्पेंडिंग. चांगली सर्व्हिस दिल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचा कस्टमर तुमच्याकडेच राहणार आहे. आज तुम्ही बरेचसे एअरलाईन्सने फ्लाय करत असाल ना, जे फ्रिक्वेंट फ्लायर असेल त्यांना ही माहिती असेल गोष्ट. तुम्हाला मायलेज पॉइंट्स मिळतात. फ्रिक्वेंट फ्लायर असं एक कन्सेप्ट आहे. किंवा शॉपर स्टॉप मध्ये मला वाटतं आपल्याकडे वन ऑफ द लॉयल्टी प्रोग्राम स्टार्ट करणारा शॉपर स्टॉप हा पहिला ब्रँड होता. किंवा वॉज अमंग द फर्स्ट ब्रँड. शॉपर स्टॉपचं फर्स्ट सिटीझन करून कार्ड यायचं. हल्ली जो कोणी बघावं तो तुम्हाला कार्ड विकत असतो, मेंबरशिप कार्ड, पण तो एक तुम्हाला प्रिव्हिलेज मिळतो ना, मग त्याच्यामुळे तुम्ही तिथे तिथेच जात राहता पुढे का. तर तुम्हाला अर्ली ऍक्सेस, राईट. अमेझॉन प्राईम करता आता हल्ली तसं, की सेलच्या 2 तास अगोदर किंवा एक दिवस अगोदर फक्त तुम्ही प्राईम मेंबरशिप घेतलेली आहे म्हणून तुम्हाला, आता तुम्ही वापरतायत नाही वापरतायत ती गोष्ट वेगळी, बट यू फील प्रिव्हिलेज, राईट. अँड यू गेन ऍडव्हान्टेज ओव्हर द कस्टमर. अगेन कस्टमरचा डेटा, त्याचं डिसिशन मेकिंग, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स त्याला पिच केले पाहिजेत, कशा प्रकारचे सर्व्हिसेस त्याला, या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली देत असतो. रिसेंटली मला वाटतं मी आपल्या ग्रुपवरती एक पोस्ट शेअर केलेली मर्सिडीज विषयी. त्याच्यावर नंतर आनंद सरांनी सुद्धा एक एक्झाम्पल दिलेला मर्सिडीजचं, की जरी ती बातमी पेपरात आली तरी चांगलंच लिहिलं गेलेलं, राईट. त्याच्यासाठी मर्सिडीजला खूप फायदा झाला. पण मर्सिडीज हल्ली डेटा कॅप्चर करतो, त्या रस्त्यावरती पॉटहोल्स कुठे असतील किंवा काय असेल हे झालं रिएक्टिव्ह टू प्रोएक्टिव्ह ना. पॉटहोल्स असतील तर मागची जी मर्सिडीज येते तिच्यासाठी तो डेटा उपलब्ध करून दिला जातो. ट्रॅफिक जॅम असेल तर तो डेटा उपलब्ध करून दिला जातो. नियरेस्ट सर्व्हिस सेंटर कुठे आहे, जर कारमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो उपलब्ध करून दिला जातो. या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो प्रोएक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे अगोदर व्हायला पाहिजे होतं किंवा झाल्यानंतर करायचे, ते आता लोक प्रोएक्टिव्हली विचार करून करतायत, राईट. सो इश्यूज मोठे होण्याच्या अगोदर ह्या गोष्टी टेकन केअर ऑफ, आणि कस्टमर हॅप्पी. कारण तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन माझ्या ध्यानीमेनी नसताना तुम्ही ही गोष्ट माझ्यासाठी केलेली आहे, दॅट बिकम्स मच मोर बॉन्डिंग पॉइंट ऑर अ स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्डिंग पॉइंट. आणि ब्रँड बिल्डिंग साठी सुद्धा खूप गोष्ट महत्वाची पडते. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे याच्या थ्रू पैसा येतो, बिझनेस मध्ये वाढ होते. आज तुम्ही कुठलाही चांगला ब्रँड घ्या, राईट, आणि आपण कितीही हो नाही म्हटलं तरी तो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस वापरण्यामागे त्यांचा कस्टमर सर्व्हिसचा खूप मोठा हात आहे. की अरे मला काही कंप्लेंट झाली ना, की त्यांचं सेल्स पर्सन लगेच येतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जातो. ऑफिसेसमध्ये कम्प्युटर सिस्टम्स जे आहेत त्यांची जी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे ते कोणाकडे असतात, जो माणूस माझा बिझनेस अडणार नाही याची दक्षता घेऊन येऊन लगेच माझं काम करून देईल, अशा व्यक्तीकडे आपण ते देतो. का देतो, आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण त्याचा बिझनेस वाढवतो, राईट. पण ते का वाढतोय त्याचा बिझनेस, कारण तो तशा प्रकारची सर्व्हिस आपल्याला देतोय, तशा प्रकारचा इम्पॉर्टन्स आपल्याला देतोय. आणि ह्या गोष्टीनंतर तुम्ही मार्केटिंग किंवा सेल्स पिच मध्ये सुद्धा वापरू शकता, की आमचं कस्टमर रिटेन्शन, सॅटिस्फॅक्शन रेट, आपण मेट्रिक्स बोलू त्याच्यावर थोडंसं बोलेन मी, राईट. की आमचं ऍव्हरेज कस्टमर रिटेन्शन एवढं आहे,
आम्ही आमच्या कस्टमरला आउट ऑफ द वे जाऊन सर्व्हिस दिलेली आहे. मी एक सिंपल उदाहरण सांगतो, थोडंसं एकदम टोकाचं. मी एका कुरिअर कंपनी बरोबर काम करायचो आणि आपल्या सगळ्यांना आठवण असेल, जेव्हा 26 जुलैचं जे वादळ झालं 2005 साली, त्यावेळेला सगळं मुंबई पूर्ण बंद पडलेली आणि आम्ही त्यावेळेला हाय व्हॅल्यू चेक्स करायचो. हाय व्हॅल्यू आरटीजीएस एनईएफटी जस्ट स्टार्ट झालेलं इम्प्लिमेंटेशन, पण हाय व्हॅल्यू चेक्स असायचे. बँक्स त्या चेक्स प्रिंट करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रिंट व्हायचे. हे सगळे चेक्स आमचे जे डिलिव्हरी बॉईज आहेत, ते बॉईज जाऊन नरिमन पॉइंटला जे काही मेन ब्रांचेस आहेत, हाय व्हॅल्यू चेक्सची क्लिअरिंग त्यावेळेला तिथे व्हायची. या सगळ्या चेक्स कलेक्ट करून तिकडे नेऊन द्यायच्या गरजेचं असायचं आणि 11 वाजताचा कट ऑफ असायचा. आमची मुलं दुसऱ्या दिवशी, एवढा पाऊस, पूर्ण मुंबई थांबलेली, तरी सुद्धा आमची मुलं बँकेत हजर होती. आणि त्याच्यानंतर आम्हाला जो बिझनेस मिळाला त्या बँकेकडून, त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं एक 1.5 पटीने वाढ झाली त्या बिझनेसमध्ये. कारण दे वर व्हेरी हॅपी विथ द काइंड ऑफ कमिटमेंट शोन बाय आर डिलिव्हरी बॉयज. आणि अशी सर्व्हिस पाहिजे तर तुमचा बिझनेस वाढवायला सुद्धा तुम्हाला खूप मदत होते. राईट. आता कस्टमर सर्व्हिस का चुकीची होऊ शकते किंवा कस्टमर सर्व्हिस मध्ये गडबड का होते. राईट. पहिली गोष्ट, लॅक ऑफ मला कस्टमरची काही पडलेलीच नाहीये. पडलेली मी जातो आणि तुम्ही पाहिलेलं असेल बऱ्याच वेळेला ना, तुम्ही एखाद्या सेल्समध्ये, एखाद्या शोरूम मध्ये गेलेला आहात आणि तिथे तुमच्याकडे कोणच लक्ष देत नाही. तुम्ही एक 5-10 मिनिटं थांबता, तुम्हाला थोडंसं घुटमळल्यासारखं वाटतंय, तुम्ही विचारायचा प्रयत्न करता, पण तो येतो तुमच्याकडे, बोलतो आणि परत जातो. फारसं विचारत, लॅक ऑफ एम्पथी. की तुम्ही खरंच घेऊ शकता की नाही घेऊ शकत. राईट. सो एम्पथी ना, माझ्याकडे आलेला कस्टमर भलेही तो घेईल नाही घेईल ती नंतरची गोष्ट आहे, पण मी त्याला एंटरटेन करतोय का, त्याला जी हवी ती माहिती, त्याला हवं तसं समजून घेतोय का आणि ते सांगतोय का, ही एवढी एक क्षुल्लक गोष्ट त्या कस्टमरला तुमच्याशी बांधून ठेवू. कदाचित तो स्वतः न घेता दुसऱ्या कोणाला तरी तो पाठवायची क्षमता ठेवू शकतो. हे लक्षात असणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा एम्पथी किंवा, अरे एम्पथी इज लिटिल मोर देन सिम्पथी. हा, सिम्पथी म्हणजे अरे हा ठीक आहे बाबा, गरीब बिचारा, याला काहीतरी केलं पाहिजे, नाही. एम्पथी म्हणजे मी तुमचे प्रॉब्लेम आणि चॅलेंजेस समजतो आणि म्हणून मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करतो. सो एम्पथी दाखवायला आपण कमी पडतो. कस्टमर्सना आपण भेटतच नाही. तुमचा एसी रिपेअरवाला असेल, गॅस किंवा रेफ्रिजरेटर किंवा मेकॅनिक असेल, काही असेल, असं किती वेळा तरी अनेक प्रसंग असतील जे तुमच्या डोळ्यासमोरून धावतील, की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करताय पण तो भेटतच नाहीये. अरे साहेब, कुठे आहेत तुम्ही, कुठे आहेत तुम्ही, तो भेटतच नाही. आणि गेला बिझनेस, तो ना गेला बिझनेस. ते सिंपल गोष्ट आहे. कस्टमर्सना तुम्हाला रीच करण्यासाठी काही साधनच नाहीये. आणि तुम्ही जसं ओला उबरचं घ्या उदाहरण. राईट. ओला उबरला आता मला ऍपने कार बुक करता येत नाही. तुम्ही ओला उबरला फोन करून बघा की मला तुम्ही कार बुक करायला मदत करा, ते तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला ऍप मधूनच करायला पाहिजे. ऍप मधूनच करायला पाहिजे. मध्ये एक बँक होती, मला वाटतं त्यांनी काहीतरी ते हे केलेलं, तुम्हाला पैसे 5,000 पर्यंत पैसे विड्रॉ करायचे असतील तर तुम्ही एटीएम मशीन मधूनच करायची विड्रॉ. आता जे म्हातारी लोक आहेत किंवा जे थोडे वयोवृद्ध आहेत, त्यांना एटीएम मशीन कार्ड वापरता येत नाही, मग त्यांनी काय करायचं. राईट. बराचसा गदारोळ झाला, त्याच्यानंतर त्यांनी ती सर्व्हिस मागे, पण जो डॅमेज व्हायचा तो झाला. की नाव खराब, अरे यांना काही पडलेलीच नाही कस्टमरची, हे असं कसं करतात, यांना काही समजतच नाही. सो कस्टमरना ऍक्सेसच नाहीये तुम्हाला रीच करण्यासाठी की ही तक्रार कोणाकडे देऊ. त्याच्यानंतर आजकाल बरीच लोक, चांगली गोष्ट आहे, चॅटबॉट्स वापरतात, व्हॉट्सअप बिझनेस वापरतात, त्याच्यावरती ते प्रॉम्प्ट्स ठेवतात. पण ते प्रॉम्प्टचं पुढे काय होतच नाही ना, की करंटली आय एम नॉट अवेलेबल हा मेसेज वाचतो आपण, प्लीज लिव्ह युअर क्वेरी, वी विल गेट बॅक टू यू, किंवा विल गेट बॅक टू यू इन 1 आवर, आणि 1 आवर नंतर मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फोन करतात. अगदीच वाईट असेल तर तुम्हाला ते फोन येतच नाही.
किंवा रिस्पॉन्स येतच नाही, किंवा तुम्ही जे चॅटबॉट्स वापरलेले आहेत ती योग्य ती माहिती कस्टमरला देतच नाही. हा, ऑटोमेशन वापरणं चांगली गोष्ट आहे, पण ते वापरायला सोप्या गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे, कारण त्याचा परिणाम तुमच्या कस्टमर सर्व्हिसवर होतो. आणि एस्पेशली तुम्ही चॅटबॉट्स वापरत असाल किंवा ऑटो रिस्पॉन्डर वापरत असाल, तर प्लीज मेक इट अ पॉइंट टू गो बॅक, चेक अँड रिस्पॉन्ड टू दॅट मेसेज. कारण अदरवाइज इट्स अ व्हेरी बॅड थिंग. बऱ्याच वेळेला तुम्ही फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप वरती काही क्रिटिकल इन्फॉर्मेशन टाका, लिंक्डइन वरती सुद्धा टाका, त्या कंपनीला टॅग करा. इन 99% ऑफ द केसेस, भलेही त्यांचा रिस्पॉन्स स्टँडर्ड असेल ना, तरी सुद्धा रिस्पॉन्स येतो. वी रिग्रेट द इनकन, मला तर सेंटेन्सचा खूप राग येतो. वी रिग्रेट द इनकन्व्हिनियन्स, प्लीज शेअर युअर डिटेल्स, विल गेट बॅक टू यू, आर ट्राईंग टू रिझॉल्व. स्टँडर्ड कंप्लेंट्स आहेत, फॉर्मॅट्स आहेत, पण रिस्पॉन्स येतो. राईट? तो महत्वाचा आहे, पण तो आपण देतो का जेव्हा असं आहे, ते लक्षात देणे गरजेचं आहे. लॉंग वेट टाइम, आयव्हीआर, हे स्पेशली जे नॉर्मली आयव्हीआर किंवा तुम्हाला कस्टमर सांगतो कल पोहोचा देता है, आणि कल तो कुठल्या कल विषयी बोलत असतो ते आपल्याला माहित नाही. किंवा आपण कॉल केलेला आहे, तो कस्टमर केअर वाला सांगतो युअर कॉल इज इम्पोर्टेंट टू अस, आपका कॉल हमारे लिए बहुत ही अमूल्य है, अभी हमारे सभी कस्टमर केअर ग्राहक सेवा में व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें. कृपया प्रतीक्षा करें करता बोलता बोलता असे 18-20 मिनिटं आपली सहज निघून जातात. आणि मी एक्सपिरियन्स केलेला आहे, 10 मिनिटं तरी जातातच जातात. मग अशा वेळी आपली चिडचिड होते. आणि विचार करा, आपला काहीतरी क्रिटिकल किंवा इमर्जन्सी प्रॉब्लेम असेल, राईट? इन्शुरन्स कंपन्यांचा तुम्ही विचार करा, जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही क्लेम सेटलमेंट करायला जातात, आणि तो क्लेम 3 तासाचा टर्न अराउंड टाइम आहे. म्हणजे मी अक्षरशः एक क्लेम सेटल करताना त्यांनी मला रखडवलं का, तर 3 तासाचा टर्न अराउंड टाइम झाला नव्हता. 3 तास झाल्यानंतर, 3 तास आणि 2 मिनिटं, तेव्हा त्यांनी माझं ते जे काही क्लेम होतं ते क्लिअर केलं. मी कॉलवर बोलत होतो की काय झालं, तर नाही, 3 3 घंटे का टर्न. मग हे वेट टाइम, राईट? त्याच्यानंतर बघू आपण काय करायचं, तोपर्यंत नाही करत, होत असेल तरी सुद्धा नाही करत. किंवा आयव्हीआर ठेवतात, पण आयव्हीआर वरती ऑप्शन्स एवढे आहेत ना, एक डायल करे, दो डायल करे, त्याच्यानंतर दोन डायल केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार, चार डायल केल्यानंतर पुन्हा एक दोन तीन चार, गॉन, राईट? आय आय डोंट हॅव दॅट पेशन्स. मध्ये मला वाटतं कुठल्या तरी एका बँकेने मस्त सर्व्हिस चालू केलेली, पण त्यांनी ती थांबवली नंतर. की एकतर तुम्ही आयव्हीआर घ्या किंवा डायरेक्ट, म्हणजे तुम्ही पहिला हे करणार, दोन ऑप्शन यायचे तुम्हाला. यू वॉन्ट टू यूज द आयव्हीआर, तुम्ही आयव्हीआर यूज करा, किंवा सेकंड बटन प्रेस केला तर डायरेक्ट कस्टमर केअर, नो आयव्हीआर इन बिटवीन. दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. पण मला वाटतं त्यांनी बंद केली. इट वॉज सम बँक, आय डोंट रिमेंबर, बट दॅट वॉज फॅन्टॅस्टिक सर्व्हिसेस, राईट? आणि दुसरं, ते तुम्हाला इकडून तिकडे फिरवत राहतात ना, या टेबलवर जा, त्या टेबलवर, अरे हे आम्हाला माहितच नाही हे काय असतं, ते मी तुम्हाला बिलिंग मध्ये देतो. बिलिंग मध्ये सांगतात, अरे बिलिंग नाही, हे परचेस वाल्यांचं आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. आपण बिचारे फिरत राहतो त्याच्यामध्ये. तुम्ही विचार करा ना, म्हणजे तुम्ही हॉटेलला गेलेला आहात, तुम्ही चेकआउट करत आहात, आणि तुमचं बिल काहीतरी जे आहे, अननेसेसरीली एक्स्ट्रा तुम्हाला चार्ज केलेला आहे, किंवा जो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही घेतलीच नाही, त्याचं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. मग तो सांगतो, अरे तो माणूस आता नाईट ड्युटीला होता, तो आलाच नाही. आता त्याला फोन करता, तो सांगतो, अरे तो अकाउंट्स वाले क्लिअर करतील. अकाउंट्स वाले सांगतील, आमचा मॅनेजर आहे, ते नाही येत आता सध्या, तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. राईट? नाचवत आहेत ना, ट्रान्सफर करत राहतात, राईट? आणि ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामागचं एक साधं सिंपल उदाहरण असू शकतं, की त्यांना ट्रेनिंगच दिलेली गेलेली नाही व्यवस्थित. दे हॅव नॉट बीन ट्रेन प्रॉपरली. सो ही सगळी काही कारणं आहेत. मी काही महत्वाची याच्या व्यतिरिक्त अजूनही काही कारणं असेल, त्यांना प्रॉपर प्रोडक्ट नॉलेज नाहीये, त्यांना कस्टमर एटिकेट्स, कसं बोलावं ते शिकवलं, कम्युनिकेशन स्किलची ट्रेनिंग दिली गेली नाहीये, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा कस्टमरला कसं शांत करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आय जस्ट स्पोकन अबाउट सम ऑफ द थिंग्स दॅट आर देअर. आता तुम्हाला कस्टमरशी जर चांगल्या प्रकारे संवाद साधायचा असेल, त्याला त्याची कंप्लेंट सॉल्व्ह करायची असेल किंवा सर्व्हिस द्यायची असेल, तर यू नीड टू बी अ गुड लिसनर, रिमेन काम अंडर प्रेशर. कस्टमर जे काही विचारतोय त्याला शांतपणे सगळी त्याची माहिती देणं गरजेचं आहे. फक्त तो विचारतोय म्हणून कुरकुर न करता, त्याला जर
माहिती शांत, कारण बऱ्याच वेळेस चिडचिड होते, राईट. त्याच्यानंतर कस्टमर पहिला, आणि कस्टमरला आपण हर प्रकारे सहाय्य करायचा प्रयत्न. थोडं बहुत डिजिटल म्हणजे सोशल मीडिया कसं वापरायचं, किंवा व्हॉट्सअप कशी वापरायचे, चॅटबॉट्स कसे वापरायचे, त्यांना रिस्पॉन्ड कसं करायचंय, या गोष्टींबद्दल आपल्या स्टाफला किंवा आपण स्वतःला, जर आपल्याकडे स्टाफ नसेल तर आपण स्वतःला या गोष्टींबद्दल बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. वी डोंट वॉन्ट टू बी एक्सपर्ट्स, बट या गोष्टी आपल्याला अगदी बेसिक माहिती असल्या तरी सुद्धा त्याचा बराचसा प्रभाव आपण कस्टमरला जी चांगली सर्व्हिस देतो त्याच्यामध्ये पडतो, राईट. सो आपण शांत राहतो, किती कस्टमर वैतागला तरी, आणि तो थोड्या वेळानंतर तोच येऊन सांगणार, सर मी एवढा रागावलो ना, म्हणजे पण तुम्ही शांत राहिला ना, मला खूप बरं वाटलं, आय एम रिअली सॉरी. असं आपण कधी ना कधी अनुभवलेलं असणार, राईट. पण आपण अरेरावी करायला गेलो, उडवाउडवीची उत्तरं द्यायला गेलो, की कस्टमरही तितकाच अग्रेसिव्ह होतो. तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, तो काय सांगतोय, कशा प्रकारे सांगतोय. आता नसेल समजत तर एक 5-10 मिनिटं थांबा, त्याच्यानंतर जाऊन त्याला सांगा, सर हे बघा, हे असं असं होतं, हे असं असं आपण केलेलं, आता याच्यामुळे आपला हा खर्च एवढा वाढणार आहे, ते तुम्हाला चालणार आहे का? नाही सर, अरे सर मी हा विचारच केला नव्हता, आय एम सॉरी, राईट. लेट स्टॉप. 9 out of 10 cases it will work, maybe one case it will be really very bad, पण बाकीच्या ठिकाणी तर चालतंय ना. तर त्या समजून घ्या, शांतपणे या गोष्टींकडे लक्ष द्या, राईट. आता कस्टमर सर्व्हिसचे 7 पिलर आहेत. कनेक्ट कस्टमर सर्व्हिस टू द ब्रॉडर ऑर्गनायझेशन. तुम्ही एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा, राईट, गेलात, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव आला तर तुम्हाला कसं वाटेल, की तुम्ही म्हणजे गाडी घ्यायला गेलाय, विचार करा, राईट. जो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे किंवा जी रिसेप्शन मध्ये बसलेली व्यक्ती आहे ती तुमच्याशी प्रेमाने वागते. सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला जेवढी माहिती विचारेल तेवढीच देतो. जो बिलिंगला बसलाय तो तुम्हाला अर्धवट माहिती सांगून अर्धवट असं तसं तसं चाललेलं आहे. तुम्ही गाडीचं जेव्हा हँडओव्हर घेतात तेव्हा तुम्हाला दर 5 मिनिटं करून तो थांबवतोय, तर त्याचं अजून दुसरंच काहीतरी चालू आहे, राईट. आता इथे कन्सिस्टन्सी नाहीये, वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे हे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या हिशोबाने ते सर्व्हिस देत असतात. आणि असंच अनुभव बराचसा आपल्याला येतो. आपण जेव्हा त्यांना सर्व्हिस देतो तेव्हा जे आपल्याला ते भेटतात, अरे सर तुम्ही तर माझ्यासाठी देव माणूस आहात. आणि सर्व्हिस दिल्यानंतर बिलिंगचा पैसा जेव्हा घ्यायला जातो तेव्हा, हा बाबा ठीक आहे बघतो, काय कशाला तुला एवढी घाई, अरे काय रोज उठून येतो हा, राईट. हे दोन टोकाची उदाहरण आपल्याला प्रश्न पडतो, की अरे हीच कधी ऑर्गनायझेशन ज्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे किंवा सर्व्हिस दिलेली आहे. सो दॅट बिकम्स अ चॅलेंज, राईट. ऑफर सर्व सपोर्ट ऑन एव्हरी चॅनल, जे मी बोललो अगोदर. आज आपल्याकडे मोबाईल आहे, चॅटबॉट्स आहेत, ईमेल्स आहेत, राईट, वेबसाईट आहे, इंस्टाग्राम पेजेस आहेत, जिथे कुठे तुम्हाला कस्टमरला सपोर्ट देता येईल. आणि प्लीज अंडरस्टँड, जिथे कुठे तुम्हाला कस्टमरला सपोर्ट देता येईल त्यावेळेला तुमच्या कस्टमरला कुठला चॅनल प्रिफरेबल आहे समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. तुमचा कस्टमर तुमच्याबरोबर इंस्टाग्राम पेजवरती इंटरॅक्ट करतायत तर त्याला व्हॉट्सअपवर मेसेज नका पाठवू. तो जर तुमच्याशी ईमेल वरतीच संपर्क साधतोय, संवाद साधतोय, तर त्याला ईमेल वरतीच रिस्पॉन्ड करा. त्याला सारखं फोन करून त्रास देऊ नका. अंडरस्टँड, राईट. सो ऑफर सपोर्ट ऑन मल्टिपल चॅनल्स दॅट आर देअर. आज ती काळाची गरज आहे. आज प्रत्येक जण या ना त्या प्रकारे वेगवेगळे माध्यम वापरतात, आणि लोकांचं ठरलेलं आहे, अरे हे असेल ना तर मी फक्त स्विगी झोमॅटोच करतो, ते असेल ना तर मी मिंत्राच वापरतो, टेक्नॉलॉजीचं असेल तर हाच ऍप. अरे 50 आहेत. मग आपण हट्ट नाही करू शकत की नाही बाबा तू माझ्याशी याच्यावरच बोल. दे विल वर्क अँड कॉन्टॅक्ट यू ऍज पर देअर कन्व्हिनियन्स. त्याच्यानंतर क्वालिटी आणि स्पीडवर कॉम्प्रोमाइज नको. म्हणजे बऱ्याच वेळा लोक सांगतात सर क्वालिटी द्यायची ना तर थोडा टाइम कमी जास्त जाणार, असं कसं घाई गडबडीत देऊ शकतो, राईट. तर कुठे इथे तिथे काहीतरी करावं लागेल, नाही. इफ यू कट कॉर्नर्स दे विल कट युअर बिझनेस. आणि आपण बऱ्याच वेळी तडजोड करतो ना, अरे नाही नाही जाऊ दे लगेच द्यायचे आहेत ना, मी काहीतरी करतो इकडे तिकडे थोडं हे करतो. तुम्ही स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करता, विचार करा
तो जो माणूस आहे तो तुम्हाला जेवण पाठवतोय किंवा जी भाजी पाठवतोय किंवा चपाती, ते अर्ध्या भाजलेल्या किंवा अर्ध्यात शिजलेलं आहे. What is the possibility you will collect that order from that restaurant again? No, zero. तुम्ही कदाचित स्विगी झोमॅटोकडे पैसे मागतील परत. मला वाटतं, आय थिंक, आय डोंट यूज दॅट, बट आय थिंक दे डू हॅव अ रिफंड पॉलिसी एज वेल, की अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस तुम्ही रिफंड सुद्धा, आणि बऱ्याच वेळा तो रिफंड लगेच दिला सुद्धा जातो. राईट. सो क्वालिटी आणि स्पीड दोन्ही महत्वाचे आहेत. कारण कस्टमरला आज आत्ता नको असतं, त्याला कालचा दिवस गेला ना तेव्हा हवं असतं ते. अरे मेरे को तो चाहिए था लेकिन अभी क्या, ठीक है. तो कस्टमरने किती उशीर केला तरी चालतं, पण आपण करू शकत नाही. सो क्वालिटी आणि स्पीड दोन्हींचं समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही उत्तम सर्व्हिस द्यायची झाली तर क्वालिटी आणि स्पीड या दोन गोष्टींवरती प्लीज कॉम्प्रोमाइज करू नका. तुमच्या एजंट्स आहेत किंवा तुमची जी टीम आहे, राईट, त्यांना बोथ हार्ड स्किल म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मेंटेनन्स, प्रोडक्ट नॉलेज, टेक्निकल नॉलेज, ते, आणि सॉफ्ट स्किल म्हणजे कस्टमरशी कसं बोलायचं, त्याला कसं हे करायचं, शांत करायचं, त्याला कसं समजून घ्यायचं, जे मधली जी मागे मी लिस्ट दिली, राईट. सो दॅट बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ऍक्ट ॲज वन टीम. आता मी एक गमतीची गोष्ट सांगतो. मी एका बँकेमध्ये गेलेलो आणि त्यांचा मल्टिपल ब्रांच आहे. माझी जी बेस ब्रांच आहे तिथे मी कधी आजपर्यंत पाऊल ठेवलेला नाहीये. मी त्यांच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये गेलेलो आणि त्या काउंटरवरती मी कॅश डिपॉझिट करत होतो, बहुतेक चेक डिपॉझिट करत होतो, आणि त्यांनी तो जो कस्टमर बसलेला कॅशियर, त्याने माझ्याशी चर्चा करायला सुरुवात केली. सर, तुम्ही एफडी वगैरे का नाही करत आमच्याकडे, तुमच्या अकाउंटला बऱ्यापैकी बॅलन्स आहे, एफडी का नाही करत? ते बोललो ठीक आहे मी करतो, बघतो ते रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे ते त्याने सांगितलं, अट्रॅक्टिव्ह वाटलं मला. मी बोललो मी करतो, मी ऑनलाईन करतो. तो बोललो सर ऑनलाईन नको ना प्लीज सर, तुम्ही करा ना ब्रांच मधून. तर मी बोललो नाही नाही, मी बघतो आता, मला नक्की समजत नाही करू की नको करू. नाही, तो सांगतो सर तुम्ही जरी ठरवलं ना तरी ऑनलाईन नका करू, प्लीज इथे आमच्याकडेच या तुम्ही. आणि मला कुतूहल वाटलं की असं हा सारखा आमच्याकडे आमच्याकडेच का बोलत होता. तर मी विचारलं, अरे बाबा मी ऑनलाईन केलं तर काय फरक पडणार आहे? अरे नाही सर, तो काय आहे ना, तुमची बेस ब्रांच ती आहे ना तिकडे, मग तो त्यांच्या खात्यावर जाईल, आम्हाला नाही मिळणार. एकच बँक आहे, माझ्यासाठी ती एकच बँक होती, पण त्यांच्यामध्ये ब्रांच ब्रांच करून कॉम्पिटिशन होतं. नॉट गुड थिंग फॉर द कस्टमर. तुमची जी मी जसं सांगितलं ना, तुमची अकाउंट्स टीम आहे, फायनान्स, तुमची कुठलीही टीम कस्टमरशी इंटरॅक्ट करते, त्यांना एक संलग्न म्हणजे ना कन्सिस्टंट अनुभव येणं गरजेचं आहे. तुम्ही एक टीम आहात, कस्टमर तुमच्याकडे एक ब्रांच किंवा एक ऑर्गनायझेशन किंवा एक संस्था म्हणून पाहत असतो. तो त्याच्यासाठी तू हा आहे, तू त्या डिपार्टमेंटचा आहे किंवा तू बॅक ऑफिसचा आहे, तू परचेस, त्याच्याने फरक नाही पडत. अ गुड हॉलमार्क ऑफ अ कस्टमर सर्व्हिस इज वी आर ऑल वन टीम. ते महत्वाचं आहे. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल तर प्रश्न नाहीये, पण तुमची टीम असेल, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या जोडीला काम करत असाल, तर तुमच्या कस्टमर सर्व्हिसमध्ये हे सातत्य असणं गरजेचं आहे, की दोघं तिघं किंवा तुम्ही 10 लोक आहात किंवा 100,000 लोक आहेत, एकच लँग्वेज बोलतात. माझं आवडतं उदाहरण ना, म्हणजे मी इंटरनॅशनल उदाहरण वापरतो, बट साऊथ वेस्ट एअरलाइन्स इज माय फेवरेट दिस थिंग एक्झाम्पल. साऊथ वेस्ट एअरलाईन जगातली लो कॉस्ट सक्सेसफुल एअरलाईन आहे. आणि त्यांना दोन गोष्टी प्रामुख्याने समजतात. तुम्ही कुठेही वाचा साऊथ वेस्ट एअरलाइन्स बरोबर, तुम्हाला या गोष्टी येतीलच येतील. पहिली गोष्ट, लो कॉस्ट बट कस्टमर कन्व्हिनियन्स असला पाहिजे. कस्टमरला त्रास नाही झाला पाहिजे. आपण लो कॉस्ट फॉलो करतोय बरोबर आहे, पण कस्टमरला त्रास सुद्धा होतात. या दोन गोष्टी त्या नित्य नियमाने करतात आणि सगळे डिपार्टमेंट्स त्या हिशोबाने काम करतात. कॉस्ट कमी ठेवायची आहे, पण त्याचा त्रास कस्टमरला नाही झाला पाहिजे. दॅट इज ऍक्टिंग ॲज वन टीम. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कस्टमर सर्व्हिस इंटू रेव्हेन्यू ड्रायव्हर आपण अगोदर बोललेलो आहोत, राईट. सो आय एम नॉट रिपीटिंग दॅट पॉइंट अगेन. चांगली कस्टमर सर्व्हिस लीड्स टू बिझनेस ग्रोथ अँड चेंज अप हाऊ यू मेजर सक्सेस. तुम्ही कशा प्रकारे मेजर करतात, जे मेट्रिक्स आहेत, कुठले मेट्रिक्स आहेत ते मी सांगेन नंतर. ते मेट्रिक्स आपण वापरू शकतो. आपली कस्टमर सर्व्हिस किती चांगली आहे, त्याचा आपल्याला किती फायदा होतोय, त्याचा आपल्या व्यवसायाला किती फायदा होतोय ते जाणून घेऊ. ते पुढे येईल म्हणून मी आता इथे तो कव्हर करत नाहीये, राईट. याच्याविषयी ऑलरेडी बोलणं झालेलं आहे.
You can use any one of these platforms or medias to be in touch with your customers that are there. आता कस्टमर सर्व्हिस सक्सेसफुल करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. कनेक्ट ऑल कस्टमर इंटरॅक्शन जसं आहे, तुमचे डिजिटल टच पॉइंट्स आहेत, कॉन्टॅक्ट सेंटर्स आहेत, CRM आहे, यूज करा. कारण कुठे काहीही झालं तरी कस्टमर एकच आहे तुमचा आणि तुम्ही त्याच्यासाठी एक आहात. तर आज बँक्स आणि Amazon वगैरे आहेत. तुम्ही Amazon इंडियाच्या कुठल्याही भागात जाऊन किंवा फ्लिपकार्ट किंवा स्विगी झोमॅटो इंडियाच्या कुठल्याही भागात जाऊन वापरा. दे आर सो इंटरकनेक्टेड दॅट दे नो हू यू एक्झॅक्टली आर आणि त्या हिशोबाने तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल. असं नाही की मी मुंबईत झोमॅटो वापरतोय तर मला दिल्लीत तशीच सर्व्हिस मिळणार नाही किंवा तेच माझे डिटेल्स त्यांना मला पुन्हा फीड करावे लागतील, राईट? सो कनेक्ट ऑल युअर कस्टमर इंटरॅक्शन्स. आता तुम्ही कुठल्या कुठल्या कस्टमर बरोबर कुठे कुठे कशा कशा प्रकारे इंटरॅक्ट करत आहात. तुम्ही ईमेलवर करत आहात, तुम्ही व्हॉट्सअपवर करत. बऱ्याच वेळेला हा छोट्या उद्योजकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ईमेलवर करत असतील तर व्हॉट्सअपवर एकदा, ईमेलवरती कन्व्हर्सेशन, एकदा व्हॉट्सअपवरती, एकदा SMS वरती, आणि मग या सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या जातच नाहीत. त्या एकत्र आणणं गरजेचं आहे तुमच्या बिझनेसच्या चांगल्यासाठी. प्लीज कनेक्ट ऑल युअर इंटरॅक्शन्स अँड दे शुड बी इंटरकनेक्टेड. जर CRM सॉफ्टवेअर नसेल वापरात तर प्लीज एन्श्युअर की तुम्ही एका ठिकाणी या सगळ्या नोंदी करून ठेवा. बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? त्याच्यानंतर कस्टमरशी कसं बोलायचं, कुठे बोलायचं, मल्टिपल चॅनल्स टू एंगेज विथ द कस्टमर. वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस, राईट? डिलिव्हर आउटस्टँडिंग एक्सपिरियन्सेस, राईट? काहीतरी वेगळं, काहीतरी हटके. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक्झाम्पल देतो, राईट? पण स्टेट बँक ऑफ इंडियाला कितीही शिवाय घाला, पण स्टेट बँक ऑफ इंडिया एक गोष्ट जी करते ती मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या बँक्स करत असतील. तुम्ही पेन्शनर असाल ना, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि तुम्ही जर वयोवृद्ध असाल ना, म्हणजे एक सर्टन एज किंवा आजारी असाल, स्टेट बँकचा एक्झिक्युटिव्ह किंवा त्यांचा ब्रांच मधली एक व्यक्ती तुमच्या घरी येऊन फक्त तुम्हाला त्यांना पिक करायला जावं लागतं, बट दॅट इज स्टील फाईन, राईट? कारण त्यांना ऍड्रेस वगैरे शोधायला त्रास होऊ शकतो. दे विल कम, they will get the document signed, they will ensure, and they will ensure a smooth and steady transfer of the pension to the person's account. अशा प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका करतायत नाही करतायत माहिती नाही मला, बट SBI बँक डज. आता आउटस्टँडिंग कस्टमर सर्व्हिस, की माझ्याकडून काहीतरी चुकी झाली, मी कस्टमरला द्यायला कमी पडलो, राईट? आपण कस्टमरला सांगतो सर ते माझ्यावरती आहे, मी बघून घेईन, आय विल डू दॅट, राईट? गिव्ह पर्सनलाइज्ड रिस्पॉन्सेस. पर्सनलाइज्ड रिस्पॉन्सेस वरून भरपूर कमावलेली एक कंपनी म्हणजे स्टारबक्स. स्टारबक्सने मध्येच त्यांनी ते काही सिस्टम काढलेली, कप्स वरती येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचं नाव लिहून द्यायचे ते, राईट? किंवा आपण कस्टमरला जेव्हा नावाने बोलतो किंवा त्यांना सर बोलतो किंवा मॅडम बोलतो, राईट? त्यांच्या गरजेनुसार त्यांच्याशी वागतो, तेव्हा बराचसा इम्पॅक्ट पडतो. ऑटोमेट द प्रोसेसेस हे सगळ्यांनाच परवडेल असं नाहीये, पण जिथे शक्य होईल तिथे जे काही ऑटोमेशन करता येईल ते करा. बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. जेव्हा स्केल आणि साईज वाढत जाते तेव्हा तुम्हाला ऑटोमेशन लागणारच. पण ऑटोमेशनचं एक लक्षात घ्या, पर्सनल टच मिस होता कामा नये ऑटोमेशन मध्ये. एनिथिंग दॅट इज ऑटोमेटेड शुड ऑल्सो हॅव अ पर्सनल टच अटॅच टू इट. कस्टमर सर्व्हिस मेट्रिक्स जसं मी अगोदर बोललो, राईट? आता माझी कस्टमर सर्व्हिस खरोखर चांगली आहे का, मी कुठे अजून इम्प्रूव्ह करू शकतो, मी बरोबर करतोय की नाही करत, माझ्या कस्टमर सर्व्हिसचा मला खराच फायदा होतोय की नाही होत, या सगळ्या गोष्टी जर मला तपासून पाहायच्या असतील तर दीज आर द मेट्रिक्स विच यू कॅन यूज. फर्स्ट रिस्पॉन्स टाइम म्हणजे काय, तर माझ्याकडे क्वेरी आली, क्वेरी आल्याबरोबर मी लगेच किती वेळात कस्टमरला रिस्पॉन्स करतो. 1,000 कंपन्यांचा सर्व्हे केला गेलेला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईटातला वाईट कस्टमर सर्व्हिस वॉज त्यांना त्या 1,000 कंपन्यांमध्ये एकाने 8 दिवसानंतर त्या कस्टमरला रिस्पॉन्स दिलेला. क्विकेस्ट वॉज अराउंड 2 or 3 minutes मध्ये कस्टमरला रिस्पॉन्स गेलेला. यू जस्ट इमॅजिन, राईट?
2 मिनिटापासून ते 8 दिवसापर्यंतचा कस्टमर रिस्पॉन्स टाइम आहे कंपन्यांचा. दॅट द थिंग. फर्स्ट रिस्पॉन्स टाइम, तुमच्याकडे क्वेरी आल्यानंतर तुम्ही किती तत्परतेने त्याला रिस्पॉन्ड करता. फर्स्ट रिस्पॉन्स टाइम. ऍव्हरेज रेझोल्युशन टाइम. तुमच्याकडे ज्या कंप्लेंट येतात त्या सॉल्व्ह करायला प्रत्येक कंप्लेंट मागे तुमचा किती वेळ जातो? 10 मिनिटं जातात, 15 मिनिटं जातात, 1 दिवस जातो, 8 तास जातात. राईट. ऍव्हरेज रेझोल्युशन टाइम. तुम्ही जी काही क्वेरी कस्टमरची सॉल्व्ह करतायत किंवा जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत तो सॉल्व्ह करायला तुम्हाला किती वेळ लागतो? ऍव्हरेज रेझोल्युशन टाइम. तुम्ही कस्टमरचा डेटा कॅप्चर करत असाल ना, तर हे सगळे डिटेल्स कॅप्चर करणं खूप सोपं आहे. अदरवाईज तुम्हाला परवडत असेल, खर्च जमणार असेल, देन यू कॅन गो फॉर सीआरएम. बट तुम्ही सिम्पल एक्सेल शीट मध्ये सुद्धा हे स्टार्ट टाइम, एंड टाइम, या डेटला चालू झालं, या डेटला संपलं, किंवा या अमक्या वेळेत चालू झालं, तमक्या वेळेत संपलं, ते करून तुम्ही कॅप्चर करू शकता. सो ऍव्हरेज रेझोल्युशन टाइम. इश्यू रेझोल्युशन रेट. माझ्याकडे आलेल्या 10 कंप्लेंट्स पैकी आम्ही सक्सेसफुली 5 किंवा 6 सॉल्व्ह करतो, बाकीच्या 4 तसेच राहतात, किंवा एक तशीच राहते, किंवा एकही आमच्याकडून होत नाही. इश्यू रेझोल्युशन रेट. किती कस्टमर कंप्लेंट्स तुमच्याकडे आलेल्या आहेत, त्या तुम्ही त्याच्यातल्या किती सक्सेसफुली सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि कस्टमरला तो त्रास पुन्हा झालेला नाही. इश्यू रिझोल्युशन रेट. त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन स्कोर. बरेचसे टूल्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. सीसॅट बोलतात. तुम्ही ऑनलाईन सर्वे किंवा शोधू शकता. तुम्हाला जो परवडेल तो घेऊन तुमच्या कस्टमर्सना द्या, त्यांच्याकडून तो फॉर्म भरून घ्या, त्यांचा फीडबॅक घ्या, तुमच्या कार्याच्या हिशोबाने तो अडॉप्ट करा. राईट. दॅट बिकम्स द कस्टमर सॅटिस्फॅक्शन स्कोर दॅट इज देअर. त्याच्यानंतर कस्टमर एफर्ट स्कोर हा महत्वाचा आहे, की माझ्याकडे कंप्लेंट द्यायला किंवा ती कंप्लेंट सॉल्व्ह करायला किंवा माझ्याकडे कंप्लेंट रेज करायला कस्टमरला किती त्रास होतो. त्याला 4 ठिकाणी फिरावं लागतं, की त्याचा एकाच अटेम्प्ट मध्ये होतं, की मी इथे घर बसल्या बसल्या त्याला 2 मिनिटात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. राईट. कस्टमर एफर्ट स्कोर. कस्टमरला जी काही अडचण आहे ती मी कशा प्रकारे किती प्रभावीरित्या त्याला सॉल्व्ह करून देऊ शकतो. त्याच्यानंतर जे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स आहेत. राईट. आपण नॉर्मली हे कॉल सेंटर्स, बीपीओज किंवा मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कस्टमर सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स करतात, आणि त्याच्या जोडीला ते जोडण्याचं काम करतात, की ही कंप्लेंट झाली तर 1 तास, ही कंप्लेंट झाली तर 3 तास, ही मोठी कंप्लेंट असेल तर 24 तास, तसे त्यांचे रिस्पॉन्स टाइम ठरलेले असतात. दॅट इज सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स. राईट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज नेट प्रमोटर स्कोर. की तुम्ही जे काही करत आहात, तुम्हाला जे काही वाटत आहे, जे काही आहे, तुम्ही ज्या प्रकारची सर्व्हिस देतायत, कशा प्रकारची सर्व्हिस देतायत, ती सर्व्हिस अनुभवल्यानंतर तुमचा जो कस्टमर आहे तो बाकीच्या 10 लोकांना जाऊन तुमची सर्व्हिस रेकमेंड करेल किंवा नाही. दॅट इज नेट प्रमोटर स्कोर. की तो पुढच्या 10 लोकांपैकी 5 लोकांना सांगेल, एकाच लोकांना सांगेल, की 10च्या 10 लोकांना सांगेल, नाही याच्याकडूनच सर्व्हिस घ्या, याचे प्रोडक्ट्स एकदम मस्त आहेत, हा एकदम तुफान आहे. राईट. दोज आर द कस्टमर सर्व्हिस मेट्रिक्स दॅट आर देअर. सो दॅट्स अबाउट द कस्टमर सर्व्हिस दॅट इज देअर. राईट. आपण इथेच थांबूया मेट्रिक्स वरती. वी कॅन डू द रिमेनिंग. तुम्हाला काही प्रश्न वगैरे काही विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा यू कॅन गिव्ह युअर फीडबॅक्स अँड थॉट्स दिस देअर. जर कोणालाच काहीच प्रश्न नसतील तर वी कॅन स्टॉप ओव्हर हिअर. सो वन्स अगेन थँक्यू फॉर जॉईनिंग. राईट. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून इट विल रिच मोर अँड मोर पीपल.